तुटेना फुटेना कदा देवराणा, चळेना ढळेना कदा दैन्यवाणा, कळेना कळेना कदा लोचनासी, वसेना दिसेना जगी मी पणासी. श्रीराम. सर्व देवांचा देव म्हणजेच मुख्य देव कधीही तुटत नाही, फुटत नाही, ढळत नाही, दिसत नाही आणि अहंकारामुळे जाणवतही नाही, असा या श्लोकाचा सोपा अर्थ सांगता येईल. तुझ्या एक लक्षात आलं का? गमू पंथ आनंद राघवाचा किंवा प्रभाते मनी रामचिंतित जावा, असं हळूहळू सांगत सांगत आता समर्थ आपल्याला हे परमेश्वराचं तत्त्व नेमकं कसं आहे आणि काय केलं तरच ते जाणता येतं असं सांगत आहेत. वेदांनाही या तत्त्वाचं वर्णन शब्दातून करणं शक्य नाही. ते तत्त्व जाणूनच घ्यायचं आहे आणि ज्याचं त्यानेच ते जाणायचं आहे, त्यासाठी संत सज्जनांच्या सहवासात राहणे गरजेचे आहे. मात्र निर्गुण परमेश्वराचे आपण सगुणात भजन पूजन करतो, म्हणजेच देवाचे श्रेष्ठ स्वरूप जाणून नंतर आपण उपासनेसाठी तो मूर्तीत पाहतो. पण ही मूर्ती म्हणजे देव नाही. मूर्ती भांगते, फुटते, विसर्जितही होते, क्वचित तिची झीजही होते. पण परमेश्वरी तत्व तुटत फुटत व विसर्जित होत नाही. ईश्वरी तत्व येतही नाही आणि जातही नाही, कारण ते स्थिर आहे, अक्षय आहे. हे समर्थ या श्लोकात समजावून सांगत आहे. म्हणूनच शेवटच्या चरणात पुन्हा अहंकार किंवा मीपणाचा उल्लेख समर्थ करतात. मी पूजा केली, मी नैवेद्याचा स्वयंपाक केला, मी पूजा साहित्य विकत आणलं, असं म्हणणं म्हणजे आपला अहंकार तसाच आहे. अहंकार तसाच ठेवून पूजा केली तर परमेश्वराचे स्वरूप कळणार कसे? अहंकारासह केलेली पूजा केवळ एक कसरत असते. आता असं बघ, देवांच्या पूजेसाठी लागणारी सगळी साधन सामग्री निसर्गाचीच देणगी असते. आपण विकत तरी घेतो किंवा आपल्या बागेतली ती असतात, नाही तर दुसऱ्याच्या बागेतली असतात. पण या सगळ्यात आपलं काय? काहीच नाही. तरीही आपल्याला मीपणा किती असतो? हाच मीपणा गेल्यावर खरा देव कळेल असं समर्थ सांगतात. एक गोष्ट सांगते, ऐक. रमण महर्षी हे अध्यात्मशास्त्रातलं मोठं नाव, एक अधिकारी व्यक्ती. त्यांच्या आश्रमात त्यांची आई मातासुद्धा राहत असत. मात्र हा महायोगी रमण माझा मुलगा आहे असा नकळत माताजींना अभिमान वाटू लागतो. म्हणून रमण महर्षींनी आपल्या आईकडे जरासे दुर्लक्ष केले आणि त्यांच्याशी बोलणे ते टाळू लागले. स्वाभाविकच माताजींना या गोष्टीचे फारच वाईट वाटू लागले. मात्र मनावरचा ताण असह्य झाला आणि एके दिवशी त्यांनी रमण यांना या अहंकारापासून दूर कसे जायचे, तूच मार्ग दाखव अशी विनंती केली. रमण महर्षींनी आपल्या आईला सांगितले, हा देह म्हणजे सर्व काही नाही. हा देह म्हणजे जीव नाही. देह नाश पावतो, त्यामुळे मूळ तत्व काय आहे याचा विचार करायला हवा. आपल्याला असलेला अहंकार आपणच विचार करून मनन करून घालवून द्यायला हवा आणि हे काम ज्याचं त्यांनाच करावे लागेल. आपल्या आईच्या माध्यमातून महर्षींनी आपल्याला सगळ्यांनाच हा उपदेश केला आहे. म्हणूनच कधीही न तुटणारा, फुटणारा, न ढळणारा असा परमेश्वर जाणून घ्यायचा असेल तर अहंकार बाजूला करायलाच हवा. हे सतत समर्थ आपल्याला सांगत आहे. जय जय रघुवीर समर्थ.